श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच गुढीपाडवा हा सण येत आहे आणि मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असतं. वर्षभरामध्ये बघा 4 नवरात्री येत असतात आणि त्यातील 2 नवरात्री ज्या असतात तर त्या गुप्त असतात आणि 2 नवरात्री असतात त्यापैकी एक शारदीय नवरात्र आणि एक असते चैत्र नवरात्री. तर नवरात्री म्हणजेच गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंतचे जे दिवस आहेत तर हे दिवस म्हणजे चैत्र नवरात्री. बरेचसे लोक या नवरात्रीमध्ये घटस्थापना देखील करत असतात. जशी आपण शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करतो तशीच तीच पूजा तीच सेवा जी आहे तर ती चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा केली जाते. कारण की चैत्र नवरात्री जी आहे तर ती देखील खूप प्रभावशाली आणि महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीची सेवा करायची असते. तर बघा चैत्र नवरात्री बरेचसे लोक या नवरात्रीमध्ये घटस्थापना करतात. आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावत असतात. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्री साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते. परंतु जरी आपल्याकडे घटस्थापना केली जात नसे किंवा अखंड दिवा लावला जात नसे तरी देखील आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीची सेवा जी आहे, भक्ती जी आहे तर ती नक्कीच करू शकतो. कुलदेवीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करू शकतो आणि आपण अगदी चैत्र पौर्णिमेपर्यंत देखील या वस्तू अर्पण करू शकता. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीला तुमची जी कुठली कुलदेवी असेल त्या कुलदेवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आणि जर आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत करणं शक्य नसेल तर मग गुढीपाडव्यापासून तुम्ही रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद असेल तर आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत असते. आपण इतर कितीही देवधर्म केले किंवा पारायण केले आणि आपली जर कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल तर मात्र आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही आणि आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नाही. म्हणूनच आपल्याला कुलदेवीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आपल्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा फोटोला त्या टाकाला आपण ही वस्तू जी आहे तर ती नक्की अर्पण करू शकता. आता कोणती सेवा आपण जास्तीत जास्त केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचं जास्त पटीने शुभ फळ प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याला कोणती वस्तू आपल्याला चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीला अर्पण करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता कोणतीही सेवा आपण जर जास्त केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचं जास्त पटीने शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं. त्यामुळे चैत्र पौर्णिमेपर्यंत आपण या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि जर आपल्याला काही कारणाने चैत्र पौर्णिमेपर्यंत ह्या वस्तू अर्पण करणं शक्य होत नसेल तर मग आपण चैत्र नवरात्रीमध्ये या वस्तू अर्पण करायच्या आहेत. आपण चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये माता लक्ष्मीची देवीची पूजा केली, उपासना केली, आराधना केली तर आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. घरामध्ये मांगल्य, आरोग्य, सुख समृद्धी नांदते. आता या दिवसातील जे पहिले 3 दिवस आहेत तर ते ऊर्जेची देवी दुर्गा देवीला समर्पित असतात. त्यानंतरचे 3 दिवस संपत्तीची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असतात आणि त्यानंतरचे 3 दिवस विद्येची देवी माता सरस्वतीला
समर्पित असतात। तर अशा या 9 दिवसांची चैत्र नवरात्री असते। आपल्याला काय करायचं आहे तर दररोज आपण जेव्हा आपली रोजची देवपूजा करतो त्यावेळी आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे। म्हणजे दररोज आपण स्नान घालत असतो, परंतु आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये पंचामृताने स्नान घालायचं आहे किंवा मग तुम्ही कच्च्या दुधाने टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता। त्याचप्रमाणे ती मूर्ती परत आपल्याला कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे। अभिषेक कशा पद्धतीने करायचा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु सांगते एकदा तुम्हाला। सर्वप्रथम तुम्हाला तामण घ्यायचं आहे। तामणामध्ये तुम्हाला टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे। मूर्तीवरती सर्वप्रथम स्वच्छ पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। 11 पळी करा, 5 पळी करा। माता कुलस्वामिनी आई भगवतीचं नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर कच्चं दूध किंवा पंचामृत घेतलेलं असेल तुम्ही ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। कच्चं दूध घेणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला पिवळं चंदन किंवा केसर घालायचं आहे किंवा मग तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद देखील घालू शकता आणि त्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता। परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे। मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये जाग्यावरती विराजमान करायचे आहे आणि त्यानंतर मूर्तीला आपल्याला सुगंधी अत्तर जे आहे तर ते लावायचं आहे। जे कुठलं तुमच्याकडे अत्तर असेल, गुलाबाचं असेल, मोगऱ्याचं असेल तर तुम्हाला ते लावायचं आहे। नसेल तर हरकत नाही, तुम्ही आणून ठेवा आणि ते लावलं तरी देखील चालणार आहे। यानंतर तुम्हाला टाकाला किंवा मूर्तीला आपल्या कुलदेवीच्या हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। शक्य झालं तर लाल रंगाचं फूल अर्पण करा। जर तुम्हाला कमळाचं किंवा गुलाबाचं फूल मिळालं तर आवर्जून त्या 9 दिवसामध्ये आपल्या कुलस्वामिनीला लाल रंगाचं, गुलाबाचं फूल किंवा गुलाबाचं कुठलंही तुम्ही फूल अर्पण करू शकता। कारण की आपण वेगवेगळ्या देवीला प्रिय असलेले जे नैवेद्य आहेत तर ते सुद्धा दाखवू शकतात। जसं की देवीला प्रिय असलेलं नारळ पाणी आहे किंवा देवीला खीर प्रिय आहे, मखाण्याची खीर असू दे, पुन्हा तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करू शकता, फुटाणे आहे, असा 9 दिवस तुम्ही वेगवेगळा नैवेद्य देखील अर्पण करू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला 9 दिवस दररोज आपल्या कुलदेवीवरती कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे। आपल्याला जर 9 दिवस शक्य नसेल तर आपण सप्तमीला किंवा अष्टमीला किंवा नवमीला शेवटचे जे 9 दिवसातील 3 दिवस आहेत तर या 3 दिवशी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती तरी देखील चालेल। कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्चन करायचं, म्हणजे कुंकू जे आहे ना तर कोरडं कुंकू बरं का, तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे। थोडक्यात सांगते, तुम्हाला एक तांबण घ्यायचं आहे, प्लेट घ्यायची आहे, तांबणामध्ये तुम्हाला ताक ठेवायचा आहे आपल्या कुलदेवीचा किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्ती ठेवायची आहे आणि कोरडं कुंकू आपल्याला एका वाटीमध्ये, प्लेटमध्ये घ्यायचं आहे, दुसऱ्या वाटीमध्ये बरं का। आणि आपल्याला जे आपलं करंगळी शेजारचं अनामिकेचं बोट असतं ते बोट आणि आपला अंगठा, त्याच्या शेजारचं अनामिके शेजारचं बोट, अशा 3 बोटांनी आपल्याला अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 5 बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता, काही हरकत नाही। फक्त सेवा महत्त्वाची असते, तर तुम्हाला पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे। आशा करते सर्वांना समजलंच असेल। ज्यांना कुणाला समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावरती व्हिडिओ लवकर म्हणजे उद्याच तुम्हाला बनवून पाठवेल। कसा करायचा आहे, काय करायचं आहे, प्रत्यक्षात करून दाखवण्याचा प्रयत्न करेल। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे। आदल्या दिवशी आपण जे कुंकू अर्पण करणार आहोत तेच कुंकू आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरू शकतो। तुम्हाला रोज रोज वेगळं कुंकू घ्यायची गरज नाहीये। तुम्हाला तुमचं कुंकुमार्चन झालं ना की ते तुम्हाला एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। परत दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला कुंकुमार्चन करणार आहे तर त्याच कुंकाने तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं। तर असं सुद्धा तुम्ही ते कुंकू म्हणजे दररोज तुम्ही जेवढा दिवस करणार असाल तेवढा दिवस ते कुंकू वापरू शकता, काही अडचण नाही। आता असा सुद्धा आपण या कुंकवाचा वापर करू शकतो। कुंकुमार्चन आपण जेव्हा देवीला करतो त्यावेळी त्या कुंकवामध्ये दैवी तत्व येत असतं, दैवी शक्तीचा निवास असतो, देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो। आणि जेव्हा आपण
ज्यावेळी आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाला जातो, जसं की आपलं एखादं खूप इम्पॉर्टंट काम असतं बघा, जसं की नोकरीनिमित्त असेल किंवा एखादं आपल्याला जमीन घ्यायचं आहे, घर घ्यायचं आहे किंवा इतर कुठलं आपलं पैशासंबंधीचं काम असेल, तर आपण त्यावेळी जातो. तर त्यावेळी त्या कुंकवाचा आपल्याला टिका आपल्या कपाळावरती, मस्तकावरती लावून जायचं आहे. यामुळे काय होतं, तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. कुंकुमार्चन ही सेवा आहे तर ही अतिशय अत्यंत खास आणि प्रभावशाली आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत किंवा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण कुंकुमार्चन करू शकता. याचप्रमाणे आपण अक्षतार्चन सुद्धा करू शकता. म्हणजे काय, तर देवीला आपण तांदूळ अर्पण करायचे आहेत. दररोज आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे. थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आणि ते आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची धनधान्यामध्ये वाढ होत असते. याचप्रमाणे दररोज आपण देवीला विडा सुद्धा अर्पण करू शकता. 2 विड्याची पानं घ्यायची आहे. एकावरती एक तुम्हाला ती पानं ठेवायची आहे. पानं व्यवस्थित अखंड असावी. त्यावरती आपल्याला एक लवंग ठेवायचे आहे, एक वेलदोडा म्हणजेच वेलची ठेवायची आहे आणि एक लाल फूल सुद्धा ठेवायचं आहे. एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि एक 5 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे. एक सुपारी ठेवायची आहे, एक हळकुंड ठेवायचं आहे. तर असा विडासुद्धा आपण आई भगवतीला, आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करू शकता. दररोज आपण हा विडा अर्पण करू शकतो आणि 9 दिवसाचं जे काय साहित्य आहे तर ते आपल्याला व्यवस्थित साठवून ठेवायचं आहे आणि पाणी जे आहे तर ते 9 दिवसानंतर निर्मल्यामध्ये तुम्ही विसर्जित करायचं आहे. आणि इतर ज्या वस्तू आहेत तर त्या आपण वापरू शकतो एखादं सवसनी स्त्रीची ओटी भरण्यासाठी. आता हे जे 9 दिवस आहेत गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंतचे, तर या दिवसातील अष्टमी तिथीला ओटी भरणे हे अतिशय अत्यंत खास आणि शुभ मानले जाते. 8व्या दिवशी आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे. रामनवमीच्या आदल्या दिवशी आपण जर ओटी भरली तर हे अत्यंत शुभ मानले जाते आणि ही जी ओटी आहे तर ती आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला आपल्या घरी बोलवायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी ओटी आहे तर तिची भरायची आहे आणि तिला द्यायची आहे. आता या ओटीमध्ये आपल्याला साडी घ्यायची आहे किंवा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्याचप्रमाणे नारळ घ्यायचा आहे, गहू किंवा तांदूळ, सुपारी, बदाम, वेलची, हळकुंड. सौभाग्यवान म्हणजे सौभाग्याच्या ज्या काय वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतंही एक हळदी कुंकवाचा करंडा किंवा बांगड्या असं वाण आपल्याला द्यायचं आहे. 11 रुपये दक्षिणा द्यायची आहे, गजरा, वेणी द्यायची आहे. अशी ओटी आपल्याला भरायची आहे आणि ही ओटी आपण नंतर एखाद्या सौभाग्यवतीला द्यायची आहे किंवा आपण स्वतः वापरली तरी देखील चालणार आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला दररोज कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. यापेक्षा जास्त म्हणणे शक्य असेल तरी देखील आपण पठण करू शकता किंवा आपण नवार्णव मंत्र जो आहे तर तो म्हटला तरी देखील चालणार आहे. नवार्णव मंत्र जो आहे तर तो तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये सांगते. नवार्णव मंत्र असा आहे, ओम ऐं भीम क्लीम चामुंडाय विच्चे. मला शक्य झालं तर स्क्रीनवरती देईल. ज्यांना कुणाला येत असेल त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून टाईप करा. तर बघा असा तुम्हाला पठण करायचं आहे. मंत्र परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र नवार्णव मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा पठण करा किंवा याच्यापेक्षा जास्त पठण करणं तुम्हाला शक्य असेल तर तो देखील तुम्ही पठण करू शकता. किंवा तुमची जी कुठली कुलदेवी आहे तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करू शकता. सांगितल्याप्रमाणे नक्की आपल्या कुलदेवीला वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. सांगितल्या पद्धतीने आपल्याला सेवा जी आहे तर ती आपल्या कुलदेवीची या चैत्र नवरात्रीमध्ये करायची असते. कारण की जितकं महत्त्व शारदीय नवरात्राला असतं ना तितकंच महत्त्व या चैत्र नवरात्रीला सुद्धा असतं. म्हणून आपण जितकी सेवा या चैत्र नवरात्रीमध्ये करू तितकी आपल्या घरामध्ये चांगली असते आणि खरोखर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असेल तर खरोखर आपली प्रगती ही होतेच होते. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही अडचण असेल, ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आपापल्या कुलदेवीचा मंत्र जो आहे किंवा आपली कुलदेवी कुठली आहे ते आवर्जून सर्वांनी लिहा. माझी कुलस्वामिनी आई भगवती तुळजाभवानी आहे, तुमची कुठली आहे तर नक्की सांगा.
चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.